IPL 2026 ची सुरुवात झाली आणि पहिल्या काही मॅचेसमध्ये जो ड्रामा, इंटेन्सिटी आणि अनएक्सपेक्टेड मोमेंट्स बघायला मिळाले, त्यांनी एक गोष्ट क्लिअर झाली की हा सीझन एकदम अनप्रिडिक्टेबल असणार आहे. प्रश्न हा आहे की या सीझनला एक क्लिअर फेवरेट आहे का, की पुन्हा एकदा आपल्याला लास्ट पर्यंत सस्पेन्स बघायला मिळणार आहे. IPL म्हणजे फक्त रन्स आणि विकेट्स नाही, तर मोमेंटम, प्लॅनिंग आणि प्रेशर हँडल करायची कॅपॅसिटी. आणि या सगळ्यात कोणती टीम सध्या पुढे आहे ते समजून घेऊया. 2026च्या IPL सीझनमध्ये सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स खूप मोठ्या होत्या, कारण 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे सगळ्यांची नजर होती की RCB आपला टायटल डिफेंड करू शकणार का, की नवे चॅम्पियन समोर येणार. पण सीझनची सुरुवात बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की हा सीझन एकदम ओपन आहे आणि कोणती टीम डॉमिनेट करते असा क्लिअर पिक्चर अजून समोर आला नाही आहे. आता जर आपला करंट पॉइंट टेबल बघितला तर त्यात एक इंटरेस्टिंग मिक्स दिसतोय. काही टीम स्ट्रॉंगली स्टार्ट करतायत, तर काही टीम्स अजून रिदम शोधत आहेत. सध्या पंजाब किंग्स टेबलवर टॉपला आहेत. त्यांनी 2 मॅचेस जिंकल्या आहेत आणि एक मॅच नो रिझल्ट झाली, म्हणून त्यांच्याकडे 5 पॉइंट्स आहेत. त्यांच्या गेम प्ले मध्ये बॅलन्स दिसतोय. बॅटिंग पण स्टेबल आहे आणि बॉलिंग पण इम्पॅक्ट देते. त्यांचा कॉन्फिडन्स सध्या हाय आहे आणि त्यामुळे ते एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या मागे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीम्स आहेत, ज्यांनी 2-2 मॅचेस जिंकल्या आहेत आणि प्रत्येकाकडे 4 पॉइंट्स आहेत. RCBचा परफॉर्मन्स बघितला तर डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून त्यांचा अप्रोच खूप कंपोज दिसतोय. त्यांची बॅटिंग लाईनअप डीप आहे आणि प्रेशर सिच्युएशन्स मध्ये पण ते स्टेबल राहत आहेत. राजस्थान रॉयल्सने पण अग्रेसिव्ह क्रिकेट खेळत स्ट्रॉंग स्टार्ट केली आहे, जिथे त्यांच्या बॉलिंग अटॅक अपोनेंट्सला कंट्रोल करतोय. दिल्ली कॅपिटल्सची केस थोडी वेगळी आहे. त्यांची स्ट्रेंथ म्हणजे यंग प्लेयर्स, जे प्रेशरमध्ये पण फिअरलेस क्रिकेट खेळतात. मिड टेबलमध्ये मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आहेत, ज्यांनी एक मॅच जिंकली आहे. या टीमसाठी सिच्युएशन अजून ओपन आहे, कारण एक स्ट्रॉंग विनिंग स्ट्रीक त्यांना टॉप 4 मध्ये घेऊन जाऊ शकते. पण कन्सिस्टन्सी हा एक मोठा फॅक्टर आहे, जो त्यांना अजून मिळाला नाही. बॉटमला बघितलं तर कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या टीम स्ट्रगल करताना दिसतायत. KKR अजून एकही मॅच जिंकली नाहीये, ज्यामुळे त्यांच्या कॉन्फिडन्सवर इफेक्ट पडतोय. गुजरात टायटन्स पण इनकन्सिस्टंट दिसतायत. काही मोमेंट चांगले असतात, पण कम्प्लीट मॅच कंट्रोल करता येत नाही. चेन्नई सुपर किंग्ससाठी सीझनची अशी सुरुवात खूपच डिसअपॉइंटिंग आहे, कारण त्यांची लेगसी स्ट्रॉंग आहे, पण या सीझनमध्ये त्यांना रिदम सापडत नाहीये. आता प्लेयर्सच्या परफॉर्मन्सवर लक्ष दिलं तर या सीझनमध्ये काही नवे स्टार्स समोर येताना दिसतायत. जसे समीर रिझवी हा दिल्ली कॅपिटलसाठी एक स्टँड आउट परफॉर्मर ठरलाय. त्याने ऑलरेडी 160 रन्स केले आहेत आणि त्याची बॅटिंग फक्त रन्स पुरती नाही, तर तो मॅच कंट्रोल करतोय. त्याचा कॉन्फिडन्स आणि शॉट सिलेक्शन खूप मॅच्युअर दिसतंय, ज्यामुळे तो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर रेसमध्ये पण पुढे आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी हेनरिक क्लासन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा मॅच विनर्स म्हणून समोर आले आहेत. त्यांची एक्सप्लोसिव्ह बॅटिंग टीमला क्रुशियल मोमेंट्समध्ये ॲडव्हान्टेज देते. त्यांचा स्ट्राईक रेट आणि फिनिशिंग एबिलिटी अपोजिशनसाठी मोठा थ्रेट आहे. त्यांच्यासोबत रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी एक्सपिरियन्स घेऊन स्टेबल इनिंग्स देतोय, तर देवदत्त पडिक्कल RCBसाठी कन्सिस्टन्सी दाखवतोय. यंग टॅलेंट्समध्ये अंग्रेश रघुवंशीला विसरता येणार नाही, जो KKRसाठी प्रेशरमध्ये पण परफॉर्म करतोय. या सगळ्या प्लेयर्समध्ये एक कॉमन गोष्ट आहे, हे प्लेयर्स फक्त परफॉर्म करत नाहीत, तर त्यांच्या टीमला कॅरी करतायत. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये पण काही इंटरेस्टिंग परफॉर्मन्स दिसतायत. रवी बिश्नोई हा राजस्थान रॉयल्ससाठी लीडिंग विकेट टेकर म्हणून समोर आलाय. त्याचे स्पिन बॉलिंग मिडल ओव्हर्समध्ये गेम कंट्रोल करते. विजय कुमार वैशाख पंजाब किंग्ससाठी इम्पॅक्टफुल स्पेल्स देतोय, तर जॅकॉब डफी RCBसाठी कन्सिस्टंट ब्रेक थ्रूज घेतोय. चेन्नई सुपर किंग्ससाठी अंशुल कंबोज हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे, कारण टीम स्ट्रगल करताना पण तो विकेट्स घेऊन फाईट करतोय. MVP रेस बघितली तर समीर रिझवी सध्या पुढे आहे, पण देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी आणि अंशुल कंबोज पण स्ट्रॉंग कंटेंडर्स आहेत. या सगळ्यात एक इंटरेस्टिंग ट्रेंड दिसतोय. यंग इंडियन प्लेयर्स या सीझनमध्ये डॉमिनेट करतायत, ज्यामुळे IPLचं फ्युचर खूप ब्राईट दिसतंय. टीम एनालिसिस केलं तर पंजाब किंग्स सध्या एक बॅलन्स टीम म्हणून दिसतीये. त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग आहे आणि बॉलिंग पण मॅच जिंकून देऊ शकते. RCB डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून कॉन्फिडन्सने खेळत आहे आणि त्यांची स्क्वॉड डेप्थ त्यांना ॲडव्हान्टेज देत आहे. दिल्ली कॅपिटल्स यंग एनर्जीमुळे अनप्रिडिक्टेबल आहे आणि कोणत्याही टीमला चॅलेंज देऊ शकते. राजस्थान रॉयल्स पण क्वाइटली स्ट्रॉंग आहेत आणि त्यांची बॉलिंग त्यांची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. दुसऱ्या साईडला चेन्नई सुपर किंग्स,
KKR आणि गुजरात टायटन्स या टीम्सवर प्रेशर वाढतोय. त्यांना लवकरात लवकर विजय मिळवावा लागेल, नाहीतर प्लेऑफची रेस त्यांच्यासाठी टफ होईल. IPL मध्ये सुरुवात खूप इम्पॉर्टंट असते, कारण मोमेंटम एकदा गेला तर परत येणं कठीण होतं. या सीझन मध्ये काही युनिक ट्रेंड्स पण दिसत आहेत. स्टार प्लेयर्स पेक्षा टीम बॅलन्स जास्त इम्पॉर्टंट झाला आहे. बॉलरचा इम्पॅक्ट वाढला आहे आणि मॅचेस फक्त बॅटिंगवर डिपेंडेंट नाही आहेत. ऑक्शन स्ट्रॅटेजीज पण खूप मोठा रोल प्ले करत आहे. ज्या टीम्सने बॅलन्स स्क्वॉड तयार केला आहे त्या टीम सध्या चांगलं परफॉर्म करतायत. ओव्हरऑल पिक्चर बघितला तर IPL 2026 अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे, पण एक्साइटमेंट ऑलरेडी पीकवर आहे. प्रत्येक मॅच सोबत नरेटिव्ह चेंज होतोय, नवे हिरो समोर येतात आणि पॉइंट्स टेबलमध्ये कॉन्स्टंट चेंजेस होत आहेत. हा सीझन एकदम ओपन आहे आणि कोणतीही टीम मोमेंटम घेऊन पुढे जाऊ शकते. आता पंजाब किंग्स आपल्या डॉमिनन्सला मेंटेन करू शकेल का, की RCB आणि दिल्ली कॅपिटल सारख्या टीम्स त्यांना चॅलेंज करून सीझन आपल्या नावावर करतील? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.